आधी लाठ्या चालवल्या, करंट दिला, अश्रुधुराचे बॉम्ब आणि दगडही फेकले. पण आता आंदोलक विद्यार्थ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केलेत. आता पुढे काय? नीट परीक्षा पेपर फुटीचा मुद्दा सगळीकडे गाजतोय. या विरोधात 20 जुलै रोजी देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या दिल्लीतल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचे बॉम्ब टाकले, लाठ्या चालवल्या. पण आता पोलिसांनी खास करून दिल्ली आणि मुंबईमध्ये आंदोलकांवरच गुन्हे दाखल केलेत, जे गंभीर स्वरूपाचे आहेत. यात दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. नेमका आंदोलनावेळी काय घडलं आणि आता पोलिसांनी कोणते गुन्हे दाखल केले आणि या सगळ्या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदींनी काय भूमिका मांडली, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर सुरू केलेली चळवळ थेट दिल्लीच्या मैदानात पोहोचली ती 6 जूनला. जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर 20 जुलै रोजी संसदेवर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. हे सगळं शांततेत सुरू होतं, पण सोनम वांगचुक यांना तातडीनं रुग्णालयात हलवलं आणि वादाची ठिणगी पडली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आणि पेपर फुटीचा निषेध करण्यासाठी संसदेच्या दिशेनं 20 जुलैला मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी आक्रमक कारवाई केली. यात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, आंदोलक विद्यार्थ्यांवर दगडफेक केली, तसंच बॅरिकेड्समध्ये करंट सोडल्यानं विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप होतोय. यावेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली, ज्यात अनेक पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा दलाचे जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केलेत. यात दंगल, हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हिंसाचाराबाबतचा FIR पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023, आर्म्स ऍक्ट 1959 आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदा याच्या विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आलाय. या अंतर्गत पहिला FIR हा संसदीय अधिवेशनादरम्यान दिल्ली जिल्हा परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलाय. तर दुसरा FIR हा हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलाय. या FIR मध्ये लावण्यात आलेली कलमं कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूया. BNS कायदा कलम 109(1) अंतर्गत हत्येचा प्रयत्न किंवा गंभीर हिंसाचाराच्या कृत्याशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 189(3), 190, 191(2), 191(3) आणि 192 अंतर्गत दंगल घडवण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव आणि हिंसाचार. कलम 223(ब) यात कायदेशीर आदेशाचे उल्लंघन किंवा कर्तव्यात अडथळा आणण्याशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आलेत. कलम 221 नुसार लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणं किंवा प्रभाव टाकणं. कलम 132 नुसार लोकसेवकावर हल्ला करणं किंवा त्यांच्या विरुद्ध बळाचा वापर करणं. यात लोकसेवक म्हणजे पोलीस असा उल्लेख होतो. कलम 121(1) अंतर्गत बेकायदेशीर जमाव किंवा हिंसक जमावाशी संबंधित गुन्हे. कलम 324(5) अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणं किंवा गंभीर हानी पोहोचवण्याशी संबंधित गुन्हे. कलम 125 अंतर्गत मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्य. BNS चे कलम 3(5) अंतर्गत समान उद्दिष्ट किंवा सामायिक हेतूनं एकत्रितपणे येऊन गुन्हा करणं. तर कलम 61(2) अंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याशी संबंधित तरतुदी. तसंच शस्त्र कायदा 1959 चा कलम 25 देखील लावण्यात आलाय, जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 आहे. यानुसार सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, नासधूस किंवा हानी पोहोचवणं या संबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे झालं दिल्लीचं. पण मुंबईतही आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये CJPच्या आंदोलकांवर एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याचा तसंच परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यात 900हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वाधिक 600हून अधिक जणांविरोधात FIR दाखल करण्यात आलाय. तर माहीम पोलीस ठाण्यात 100हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात 70हून अधिक आणि सायन पोलीस ठाण्यात 40हून अधिक, तर वरळी पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात, काळा चौकी पोलीस ठाण्यात 20हून अधिक, तर भोईवाडा पोलीस ठाण्यात 20हून अधिक आणि वडाळा TT पोलीस ठाण्यात 25हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान हे सगळं आंदोलन अजूनही सुरू आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही तोवर हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दिल्लीत आंदोलकांनी व्यक्त केलाय. तर पंतप्रधानांनी पेपर लीक प्रकरणात पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली आहे. जेव्हा पेपर लीकची बातमी समोर आली तेव्हा सरकारनं तात्काळ कारवाई केली आणि 13 जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केल्याचं मोदींनी सांगितलं. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर आंदोलक विद्यार्थी अजूनही दिल्लीत ठाण मांडून आहेत.
या सगळ्यामध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी हे शिक्षित आहेत आणि त्यांच्यावर असे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं त्यांचं भवितव्य धोक्यात येणार आहे। या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।